नमस्कार मित्र हो. दिनांक 8 ऑगस्ट 2026 माझा वाढदिवस. यावर्षीचा 8 ऑगस्टचा हा वाढदिवस माझ्यासाठी, माझ्या सगळ्या मित्रांसाठी आणि परिवारासाठी एक विशेष वाढदिवस होता. कारण या वाढदिवसाला म्हणजे 8 ऑगस्ट 2026 रोजी मी माझ्या वयाची 75 वर्ष पूर्ण केली. आणि या निमित्ताने एक पारिवारिक स्नेहसोहळ्याचं आम्ही आयोजन पुण्यामध्ये केलं होतं. त्यासाठी मित्रपरिवार आणि परिवारातील नातेवाईक मंडळी सगळी पुण्यात उपलब्ध आहेत. अशा सगळ्यांचा एक स्नेहमेळावा छान आयोजित केला गेला. आणि एक 4-5 तासाचा हा स्नेहमेळावा म्हणजे जुन्या आठवणींचा उजाळा, अनेकांच्या परस्परांशी झालेल्या खूप दिवसानंतरच्या भेटी आणि संवाद या सगळ्यांची मनं भरून आली आणि प्रत्येकजण भावनावश होऊन एकमेकांशी भेटू लागला. हे पाहणंच खूप छान होतं. अशावेळी मागे वळून पाहता असं म्हणतात, तर मी पण मागे वळून पाहिलं तेव्हा मला दिसलं की स्नेहीजनांचा स्नेह, मित्रांशी मैत्री आणि सगळ्या स्तरातील वाटचाल करताना माणसांना जोडत मी जे गेलो, ती शिदोरी ते मैत्रीधन माझ्या गाठीशी भरपूर जमा झालेले आहे. आणि ही खरी कमाई मी माझ्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने भरभरून अनुभवली. तर या निमित्ताने मी मनोगत असंच व्यक्त करीन की आत्तापर्यंत तुम्ही मला जी साथ दिली, माझ्यासोबत तुम्ही वाटचाल करीत आहात आणि माझ्या या जीवन प्रवासात, आयुष्य प्रवासात, लेखन प्रवासात तुम्ही माझे साथी सोबती आहात. तुमच्या प्रेरणेने आणि प्रोत्साहनाने माझी लेखन सेवा चालू असते. तर हा सगळा भाग माझ्या आयुष्य प्रवासातला अतिशय मोलाचा आहे. मित्राशिवाय मैत्री नाही आणि मैत्रीशिवाय आयुष्य जगण्याला, आयुष्य प्रवासाला शोभा नाही, असं माझी भावना आहे. त्यामुळं मित्राविषयी बोलण्यात मला खूप आनंद मिळतो, मित्राविषयी लिहिण्यातही मला खूप आनंद मिळतो. आणि या माझ्या भावनेचं प्रतिबिंब उमटणारं नवीन पुस्तक मी या माझ्या अमृत महोत्सव सोहळ्यामध्ये प्रकाशित केलं. जमलेल्या मित्रांच्या हस्ते मित्रपुराण या माझ्या नवीन लेखसंग्रहाचं प्रकाशन सगळ्यांच्या उपस्थितीत झालं. 49 लेख व्यक्तिचित्रणात्मक माझ्या मित्रांवर लिहिलेली, जी सगळ्या क्षेत्रामधली आहेत, अशा मित्रांवरची व्यक्तिचित्रणं, शब्दचित्रणं गेल्या 8-15 दिवसात अनेक मित्रांनी वाचून खूप छान छान अभिप्राय दिलेले आहेत. तर या मित्रपुराणमधले काही लेख मी यथावकाश इथे त्याचं अभिवाचन सादर करेल. तुम्हाला हे नक्कीच मित्रपुराण ऐकायला आवडेल असा मला विश्वास आहे. तर हा अमृत महोत्सव सर्वार्थाने एक आनंद सोहळा होता आणि सगळ्यांच्या सोबत हा आयुष्यातला एक माइलस्टोन झाला म्हणून. कारण या अमृत महोत्सव माझ्या वयाची 75 पूर्ण करण्याबरोबरच मी आणि माझी पत्नी सौ मीनाक्षी आमच्या वैवाहिक सहजीवन प्रवासाचा हे सुवर्ण महोत्सवी वर्ष पण आहे. मे 2026ला आम्ही सहजीवन प्रवासाचा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं केलं, संपन्न केलं. आणि मित्रांच्या सोबतीने माझ्या अमृत महोत्सवासोबत आमच्या सहजीवनाचा सुवर्ण वर्ष महोत्सवी वर्षपूर्ती सोहळासुद्धा आम्ही आयोजित केला होता. त्यामुळं पत्नीच्या मैत्रिणी, माझे मित्र, सहपरिवार उपस्थित होते या आनंद सोहळ्यामध्ये. आणि हा अमृत महोत्सव खऱ्या अर्थाने आम्हा सगळ्यांना खूप खूप आनंद देणारा ठरला, यात काही शंकाच नाही. तर या निमित्तानेच आजच्या या व्हिडिओमध्ये मी कृतज्ञतेच्या भावना तुम्हा सर्वांसाठी व्यक्त करतो. अशीच सोबत तुमचे असू द्या. यूट्यूब चॅनलवरील सगळे माझे उपक्रमाला तुम्ही भरभरून दाद देत आहात.
विशेषतः चारोळी रील्स जे उपक्रम मी सुरू केला त्याला तर प्रचंड बहुमत आपला प्रतिसाद मिळतो आणि नेहमीप्रमाणे गोल्डन इरा ऑफ हिंदी फिल्म म्युझिक उपक्रमातली जुन्या गाण्याच्या आठवणी, बिनाका गीतमालाच्या आठवणी आणि माझ्या लेखन सादरीकरणाच्या व्हिडिओजला तुम्ही यापुढेही भरभरून प्रतिसाद द्याल. मित्रमंडळींना हे व्हिडिओ शेअर करत चला. चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या सबस्क्रायबरची संख्या थोडी मंद गतीने चालू आहे, तर तुम्ही तुमच्या मित्रांनाही माझ्या या मित्रपरिवाराशी जोडा ही विनंती करतो. भेटूया नव्या एपिसोडमध्ये. नमस्कार.